राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद नाशिक विभागातून हजारो प्रतिनिधी रवाना। संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या 13 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिनानिमित्त यावर्षी गोव्यातील मडगाव येथे 10वी राष्ट्रीय अधिकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेकरिता नाशिक विभागासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो प्रतिनिधी रवाना झाले आहेत। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान हा नारा गोव्यातील परिषदेच्या माध्यमातून गुंजणार आहे। आदिवासी समन्वय मंच भारत व गाकुवेद फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी मनोहर पर्रिकर इंडोर स्टेडियम नावेलीम मडगाव येथे या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या परिषदेत भारतातील विविध राज्यांमधील चालीरीती, रूढी, परंपरा, पेहराव, खाद्य संस्कृती यांचे दर्शन घडणार आहे। नाशिक, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, पालघर, नांदेडसह गुजरात, दीव, दमण, दादरा, नगर हवेली या आदिवासी बहुल राज्यातून हजारो बांधव सहभागी होणार आहेत। या परिषदेतून एकात्मता, सामाजिक सहजीवन, आत्मसन्मान, सभ्यता आणि सहकार्य ही जीवनमूल्ये वृद्धिंगत होतील। या राष्ट्रीय परिषदेतील चर्चेचा केंद्रबिंदू पुढील प्रमाणे राहणार आहे: आदिवासी समाजाच्या समस्या व उपाययोजना, पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक वारशाचे जतन, हक्कांचे संरक्षण। आजपर्यंत दिल्ली, नागपूर, रांची, म्हैसूर, भिलोडा, दीपू, रायपूर, भद्राचलम व शिमला येथे या राष्ट्रीय परिषदा झाल्या आहेत। या वर्षीचा 10वा मेळावा गोवा राज्यात होत आहे। महाराष्ट्रातून अंदाजे 600 ते 700 प्रतिनिधी या मेळाव्यासाठी रवाना झाले असून त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। आवाहन करणाऱ्यांमध्ये अशोक बागुल महाराष्ट्र, योगेश उसंडी गडचिरोली, ॲडव्होकेट संतोष कुळमेधे चंद्रपूर, नलिनी गावळकर गोंदिया, किसन ठाकरे, रमेश भोये, दत्तू साबळे, विजय पवार, पंडित बहिराम, रतन चौधरी व हिरालाल भोई यांचा समावेश आहे। उलगुला टुडे न्यूजसाठी रतन चौधरी, सुरगाणा।